लेग अंपायर साठी या. अरे बाबा जय पण नाही ना गेले ते. हॅलो लेग अंपायर साठी. अरे कोणतरी या झाडाखाली सावली नका. अजय म्हात्रे या लवकर, नाही तर तुम्हाला 5 रनची पेनल्टी मारण्यात येईल. अजय म्हात्रे लवकर. प्रशांत बोलाडे कॉमेंट्रीसाठी या. कुठं आज जोड. लेगबाच्या स्वरूपात हा चौकार आलेला आहे. तर नितीन मुंडे या मित्र या मदत करायला या थोडी. नितीन नितीन मुंडे स्कोरिंगसाठी या. एल बी साठी थर्ड अंपायर अजूनपर्यंत रतनबुवाला पण दिला नाही अजून. इथे तर शंकाच नाही आहे. एल बी साठी थर्ड अंपायर आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये दिलाच जात नाही आहे. एवढी टेक्नॉलॉजी नाही आली आपली. नितीन मुंडे प्लीज स्कोरिंगसाठी यायचं आहे. नितीन पुढच्या बॉलवरती स्ट्रोक चांगला आहे. बॉल चालला सीमा रेषा बाहेर. येतो षटकार. स्कोर कार्डवरती 10 धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल यावेळी ऑन शॉटला खेळायचा होता. केवढा बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल फलंदाज शफल झालाय. बॉलच्या बरोबर मध्यभाग झालाय बॉल आणि गेला सीमा रेषा बाहेर. पंचांचा इशारा येतो आहे. षटकार. षटकाराच्या या 6 धावा तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या धावसंख्येवर. मेहरान
त्याच्या बॅटमधून हे षटकार चौकार आपण पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये 46 धावा केल्या त्या मेहरानने. यावेळी स्कोर कार्ड आपण पाहतोय, त्याच्यात धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. सोळा धावसंख्या लागली आतापर्यंत. बॅटची कडा लागली होती, थोडासा बॉडीला लागला. बॉल चालला तडब्यांच्या दिशेने, क्षेत्ररक्षक धावतायत 2. अडवण्यात आलेला आहे. बॉल मात्र फरार झाला सीमारेषा बाहेर. गेलाय चौकार. साहिल आता स्ट्रायकिंग गेला असेल. गोलंदाजच्या मार्गवरती मयूर पाहायला मिळेल. आज हायड्रोलिक टीमचं मात्र आज दिवस कदाचित खराब असेल, कारण गोलंदाजीमध्ये भरपूर धावा येत आहेत. गोलंदाजीवरती पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या. आता दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज मयूर. त्याने मागच्या मॅचमध्ये तब्बल 24 धावा दिल्या होत्या. तोचा गोलंदाज आता गोलंदाजी मार्गवरती आहे आणि 6 बॉल डॉट खेळला होता. आज मयूरसाठी काहीसं वेगळा दिवस आहे. आता गोलंदाजीमध्ये पुनरागमन करेल का? अगदी थोडा शॉर्ट पिच होता, थोडा बाउन्स दिला बॉलला. फलंदाज या ठिकाणी बीट झालाय. फलंदाज साहिल होता तिथे स्ट्रायकिंग गेला. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा. थोडासा दबाव आता मयूरवरती सुद्धा असेल, कारण पहिल्याच मॅचमध्ये मयूरवरती 24 धावा आल्या आणि या मॅचमध्ये हनुमान फडकेवरती 20 धावा आल्या. पुढचा बॉल साहिलसाठी ऑनसाईडला खेळायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली आहे. याच गोलंदाजीची अपेक्षा हायड्रोलिक टीमकडून असणार आहे यावेळेस, आणि तीच गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. एका बाजूला टीम ऑल इन स्टॉप 1 ही टीम आपल्याला चांगला खेळ करत असताना पाहायला मिळते. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आलाय, अडवला सिद्धेशने चेंडू. चेंडू फेकीही चांगली केली. लाजवाब फिल्डिंग, गुड फिल्डिंग. 2 धावा जरूर वाचवल्या आपल्या टीमसाठी. 2 धावा आणि संघाची धावसंख्या 22 धावसंख्येवर. लीगमधली शेवटची मॅच आहे. इथून मात्र आपण पाहणार आहोत पॉईंट्स टेबल. कोणता संघ किती मॅच जिंकला आहे ते आपल्याला पाहावं लागेल. तत्पूर्वीची चालू असलेली ही 2 बलाढ्य टीममधील लढाई, एका बाजूला स्टाफ 1 तर दुसऱ्या बाजूला हायड्रोलिक संघ पाहायला मिळतो आहे. दोन्ही बाजूने संघ चांगले आहेत, मात्र सुरुवात चांगली झाली आतापर्यंत ऑल इन वन स्टाफ 1 संघाची. त्यामध्ये आतापर्यंत मेहराने चांगली फलंदाजी केली आहे. त्यानंतर साहिलचा फटका चांगला आहे. चेंडू अडवण्यामध्ये अपयश आलं. बॉल चालला सीमारेषे बाहेर, येतो चौकार. लास्ट टू गो. क्षेत्ररक्षक सिद्धेश पहा आता बाउंड्री लाईन वरून गेलेले आहेत तळब्यांच्या दिशेने. पुढचा बॉल साहिलसाठी मयूर. यावेळी सुद्धा बॅटची कडा लागली होती. सिद्धेशच्या पाठीमागेच लागलाय बॉल. लगातार 3 चेंडू त्याच्याकडे गेले. जिथे सिद्धेश फिल्डिंग करतो तिथे बॉल जातोय.
आणि त्याच्यामुळे धावा आता पाहायला मिळतील 27. या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या मयूरने. आता कमबॅक केले खरं तर. आपल्या नावाला साजेशी फलंदाजी केली. फक्त 7 धावा दिल्या. पहिल्या मॅचमध्ये तब्बल 24 धावा दिल्या होत्या. या मॅचमध्ये फक्त 7 धावा. चांगली बॉलिंग या ठिकाणी. आणि धावा झाला टोटल 27. चला लगेच षटकासाठी यायचं आहे. 27 धावा झालेल्या आहेत. जयेश आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती दिसेल. चला फिल्डिंग लावून घ्या. भरपूर उशीर आणि फिल्डिंग लावतायत. सागर मात्र थोडासा हायपर होतोय. तर त्याला माहिती आहे आता मॅचमध्ये धावा आपल्या रोखायच्या आहेत. पुढचा बॉल ॲपट्रॅकरला उडवलाय साईडच्या बॅटमधून आणि चेंडू अडवण्यात आलाय. झेल चितची संधी दवडली नाही. मयूरच्या हातामध्ये झेल उसावला. फलंदाज क्रमांक 1 चा बाद झालाय. पुढचा बॉल जयेशच्या माध्यमातून विपूसाठी ऑन साईडला केला होता. स्लोअर फेकला आणि स्ट्राईक घेतली. लाऊडली अपील झालं. मेहरानसाठी अपील होतं. त्याला माहित आहे मेहरान जर आऊट झाला तर धावा आता जास्त होणार नाहीत. मात्र मेहरान सुरक्षित पोहोचलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना ते बी धावा. असेंब्ली संघाच्या वतीने आज अगदी बोकडाच्या मटणाची व्यवस्था करण्यात आली होती. 9 संघ आहेत. 9 संघामध्ये एका संघाच्या वतीने बोकडाची व्यवस्था होती. तुम्ही 2 मॅच जिंकल्या, किती जिंकल्या? जरूर एक जिंकलेली आहे मॅच. बघूया काय होतं मैदानामध्ये. मेहरान मयूरने कमबॅक केला आणि त्यानंतर जयेश सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी मेहरान सारख्या फलंदाजा त्यांनी चेंडू डॉट फेकलेला आहे.
धावसंख्या मात्र रोखली आहे 28 धावसंख्येवर. अजून काही चेंडू शिल्लक आहेत, मोठे फटके येतील का? आणि हाही बॉल अगदी आपण पाहतोय आणि हा बॉल मात्र अडवण्यात जरूर आलाय आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. सिंगल आली, विकेट गेली आहे. विपुल झालाय बाद. आता जुबीर चाललेत. जुबीर आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉल आणि 2 शिल्लक आहेत बॉल. जुबीर एखादा स्ट्राईक देतोय की आता प्रति हल्ला चढवतो का पाहायचं आहे. 29 धावा झालेल्या आहेत. कदाचित हायड्रोलिक टीम अगदी प्रेशरमध्ये आहे. त्यांना माहिती आहे आता एका ओव्हरमध्ये मॅच जिंकायला लागेल आपल्याला. त्यानंतर जुबीर आहेत. पुढचा फुलटॉस बॉल म्हणावा तसा बॅटवर आला नाही. एकच धाव आली आहे. जरूर येलो ड्रेस आज कदाचित पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ राहिला होता. आज येलो ड्रेस मात्र आता थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. कारण हायड्रोलिकने तर प्लॅनिंग केली आहे. पहिलं षटक घेतलं हनुमानने, दुसरं मयूरने घेतलं, तिसरं षटक जयेश फेकतोय. लास्ट टू गो, शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल. धावा झाले 30. पाहूया येणाऱ्या बॉलवरती एखादा मोठा स्ट्रोक येतोय का. आणि तो स्ट्रोक येत असताना कॅच उडाली आहे. सिद्धेश आहे तिथे. अगदी आपण पाहिले तर बरेच बॉल सिद्धेशच्या जवळ गेलेत. 3 धावा झाल्या. त्याला धावसंख्या 33 झाली 11च्या सरासरीने आणि येणाऱ्या 17मध्ये 34 धावा करायच्या आहेत. टीम हायड्रोलिक या संघाला विजय त्यांना मिळवावाच लागेल. मात्र पाहूया जर विजय मिळाला नाही तर मात्र ऑल इन वन स्टाफ संघाला मारबोटी संधी असेल. आता हायड्रोलिक संघ 34 धावसंख्येची आवश्यकता आहे तुम्हाला.
हनुमानी जोडी मैदानामध्ये आहे. 34 टार्गेट आहे टीमला. पुढचा बॉल 17तला हा पहिलाच बॉल हनुमानसाठी होता. काय अपील झालंय मैदानामध्ये आणि पंचांचं बोट आकाशामध्ये. पहिल्याच बॉल वरती हनुमान फडकेला बाद केलाय विपुलने. काली सावली मयूरला मात्र दुसऱ्या क्रमांकावर जावं लागतंय. चला पुढचा बॉल मयूरसाठी. यावेळी ही लावली अपील. पंचांनी या ठिकाणी इशारा केला की आता काहीच घडलं नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही प्रेशर आणू शकत नाही. जे काही मैदानावर होत असेल त्याच्यावरती आपण नक्कीच निर्णय या ठिकाणी मान्य करावा लागेल. पहिल्या बॉलवरती थोडीशी ब्रश केली होती बॅट बॉलला आणि त्याचमुळे हनुमान पहिल्या बॉलवरती बाद झाला. आता मयूर आणि सागरवरती या ठिकाणी भरोसा असेल हार्डवर्क टीमला. विपुल बारशे पुढचा बॉल. यावेळी फक्त चांगला स्ट्रोक. बॉल चालला सीमारेषा बाहेर कारण पॉवर प्ले आहे क्षेत्ररक्षण नाही आणि यावरती मिळतील 4 धावा. चार धावा झालेल्या आहे. 34ची आवश्यकता टीमला आहे. सफलता मिळाल्यानंतर लगेचच मात्र जल्लोष साजरा केलाय. मात्र मयूरमध्ये ती क्षमता आहे, सागरमध्ये क्षमता आहे. विपुलचा पुढचा बॉल मिस झालाय. यावरती सुद्धा आपण पाहतो धाव आली नाही. 4 मध्ये 4 धावा. मागच्या मॅचमध्ये तसंच घडलं होतं. अगदी यॉर्कर लेनचे ऑफस्टिकवरचे चेंडू मात्र मयूर वारंवार डॉट खेळत होता आणि तीच गोलंदाजी आपल्याला विपुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी तोच मारा केला जातोय का मयूरला कशा प्रकारे चेंडू या ठिकाणी खेळण्यासाठी प्रवृत्त करायचं. पुढचा बॉल थोडा पुढे आलाय, केलाय शॉट. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. मेहराने चेंडू फेकला सुद्धा. एकच धाव आली आहे. षटकारात 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आले. पहा आपण संघ पाहतो असेंब्लीचा, कारण त्यांना माहीत आहे जर हायड्रोलिक संघ जिंकला तर आम्हाला सुद्धा संधी निर्माण होऊ शकेल. मात्र इथे ऑल इन वन संघ स्टाफ संघ जिंकला तर मात्र सर्वांच्या आशा इथे मात्र मावलतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढचा बॉल सागरसाठी लॉप करण्याचा प्रयत्न केला. बा एवढी जोरदार अपील झाली मात्र चेंडू डॉट गेला. ही महत्त्वाचं असेल. विपुलने मात्र सुरुवात चांगली केली आहे. धावा दिल्या फक्त या षटकामध्ये 5 धावा. सुरुवात केली आहे पॉवर प्लेची. 5 धावांनी अजूनही 2 षटकांमध्ये करायच्या आहेत तब्बल 29 धावा.
मेहरांचा मयूरसाठी या वेळेला स्लॉक स्लिप क्षेत्ररक्षक नाही, बॉल चालला सीमारेषा बाहेर, येतो चौकार. पुढच्या बॉलवरती सेम शॉट, ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय आणि बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. मयूरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. दहा चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायच्या प्लीज. मयूर जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील. मयूर बरोबर इतर संघांच्या सुद्धा आशा त्यांच्यावरती अवलंबून आहेत. पुढचा बॉल मेहरांचा पुढे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र या ठिकाणी नाश्ता केलेला थ्रो फेकला असता तर कदाचित फलंदाज आऊट झाला असता. फिल्डिंग करणारा संघ जो ऑल इन वन स्टॉप संघ आहे तर तो जिंकला तर समीर गोंधळे यांच्याकडून 49 यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांना. पुढच्या बॉलवरती खराब क्षेत्ररक्षण झालं. थोडा उत्साह वाढलेला दिसतोय. कदाचित त्यांना माहिती आहे आता आम्ही जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहोत. मात्र मयूर आणि सागर जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत आटरुक संघ कधीही मुसंडी मारू शकतो, कधी विजयी प्रस्थापित करू शकतोय. धाबा झाल्या 16, 18 आवश्यक आहेत अजूनही. पुढचा बॉल मेहरांचा मयूरसाठी. बॉलवरती स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे लेझी होते. क्षेत्ररक्षक काहीतरी करत होते, बुटाची लेस बांधत होते मला वाटतं. तयार नव्हते क्षेत्ररक्षक आणि त्याचमुळे हा बॉल गेला सीमारेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या या चौकाराने जाऊन पोहोचली आहे 20 धावसंख्येवरती. 5 बॉल समाप्त झाले. शेवटचा बॉल शिल्लक 7 बॉल. आता 14ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये इन करण्यासाठी एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. मात्र मेहरानला आवश्यकता एका डॉट बॉलची आहे आणि तो डॉट बॉल आलेला आहे. आता समीकरण राहील ते मात्र 6 बॉल 14ची धावसंख्येची आवश्यकता. तर टीम मीटिंग छोटीशी झाली आहे. एका षटकामध्ये 14 धावसंख्येची आवश्यकता. लीग स्टेजच्या मॅचमध्ये ही शेवटची मॅच आणि त्याच्यानंतर ग्रुप स्टेजच्या मॅच आपण पाहू शकाल. दोन्हीकडे 30 फलंदाजी आहे कारण मयूर आणि सागरकडे फार मोठी क्षमता आहे. तर मात्र साहिलने 1-2 बॉल चांगले टाकले तर मात्र प्रेशर वाढू शकेल. पहिल्या 2 चेंडूवरती बरंच काही अवलंबून आहे आणि त्यावरती मात्र धावा आल्या तर मात्र हायड्रॉलिक संघ विजयाच्या मार्गाने वाटचाल करू शकेल. तर दुसरी बाजूने आपण पाहिले तर गोलंदाजाकडे क्षमता आहे ती, कारण साहिल एक चांगला खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये त्यांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये
14 धावा त्याला वाचवायच्या आहेत. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. साईलच्या माध्यमातून फिल्डिंग लावण्यात आली आहे सागरसाठी. ऑन साईडला आपण पाहतो डीपमध्ये, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक लॉंग ऑफला, वाईडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. ही क्षेत्ररक्षण आपण डीपमध्ये पाहतोय. सागर गरजसाठी आणि पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार आहे. चला पुढचा बॉल लगेच फेकायचा आहे. साहिल सागर स्ट्रायकिंग इनला, थोडासा रिदेममध्ये चुकी झाली. थोडं प्रेशर आहे खरं तर मॅचमध्ये, कारण गोलंदाज थोडासा या ठिकाणी विचारात पडलाय की सागर सारखा फलंदाज समोर असल्यानंतर कशा प्रकारे चेंडू फेकायचा. आई तेवढाच मोठा प्रश्न त्याच्यासमोर आहे. पाहूया पहिल्या बॉलवरती काय होईल. चेंडू चांगला फेकला होता, झेल उडालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत. दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याने बॉल पकडला, तोपर्यंत 2 झाल्या पूर्ण. 2 धावा इथे पूर्ण होत असताना आता 5 बॉल 12ची आवश्यकता. साहिलवरती थोडंसं प्रेशर आहे पा. विपुल वारंवार सांगायला जातो की कशा प्रकारे चेंडू फेकला जावा. साहिल जुबेर मात्र वारंवार सांगण्यासाठी येतोय कशा प्रकारे चेंडू फेकावा. कारण आपण पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्याचा स्टान्स कशा प्रकारे तो फलंदाजी करू शकतो हेच यष्टीरक्षकाला बरोबर माहीत असतो. आणि तेच ओळखून त्याने काहीतरी या ठिकाणी गायडन्स केला असणार गोलंदाज साहिलला, आणि त्याच प्रकारचा चेंडू फेकला जाणार. पुढचा बॉल तेवढाच महत्त्वाचा असेल. 5 बॉल 12चं समीकरण. बॉलवरती स्ट्रोक चांगला आहे, विपुल आहे, जेल खाली आहे. जेल घेतला जाईल का, आणि जेल सोडलाय. विपुलला अंदाज मिळाला नाही. दुसरीचा तिसरीमध्ये परिवर्तन होईल का. 2 धावा झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या आता 24 वरती. 4 मध्ये आता 10ची आवश्यकता आहे. मॅच आलेली पुढे सरकते तसतशा मात्र दोन्ही संघाच्या अशा मात्र मॅचवरती आणि बॉलवरती या ठिकाणी अवलंबून असणार आहेत. पुढचा बॉल साहिलचा आणि सागरच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर. षटकार आलाय. आता 3 चेंडू 4ची आवश्यकता आहे. सागरमध्ये ती क्षमता आपण पाहिली पहिल्या मॅचमध्ये. हीच फटकेबाजी राहिली होती. आत्ता सुद्धा आपण पाहूया. उर्वरित 3 चेंडू 4ची आवश्यकता असताना पुढचा बॉल कशा प्रकारे फेकला जाईल. साहिलच्या माध्यमातून अति विनिंग स्ट्रोक. सागर घरात मॅच विन करून दिले आहे हार्डलक टीमला. आणि आता मात्र समीकरण पुढचं कसे असेल, पुढच्या मॅच कशा असतील ते येणाऱ्या आपल्या कमेंटकडून पाहूया. तत्पूर्वी या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट सागर घरातलाच जाणार. सो थँक्यू सो मच. कमिटी मेंबर या प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये. इथे पॉईंट टेबल आपल्यासमोर आणलं जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच आपण
तर सागरला आपण देणार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. दोन मॅच जिंकलेले आहेत ब्रेडिंग संघाने. संदीप ठाकरे सरांकडून इथं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे पा. आणि मॅन ऑफ द मॅचची सागरलाच आहे. ट्रॉफी द्या, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या ना प्लीज.